वाढता उकाडा आणि तापमानामुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे। नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल झाला। मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन 10 ते 11 जून रोजी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली। प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये 31 मे रोजी धडकण्याची शक्यता होती, पण तो वेगाने पुढे आल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला। दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे। तर येत्या काही दिवसात अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमानातही काही अंशाची घट अपेक्षित असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केले। दरम्यान मान्सूनच्या आगमनामुळे उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे। पुढील एका आठवड्यात ईशान्येकडील राज्यांमध्ये चांगला पाऊस होईल। त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड, आसाम आणि मेघालयमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर सिक्कीम आणि बंगालमध्येही हवामान बदलणार आहे। या राज्यात पुढील दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे। तसेच बंगाल, झारखंड, बिहार या व्यतिरिक्त ओडिशामध्ये 31 मे ते 2 जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे। काही ठिकाणी वादळ येण्याचीही शक्यता आहे। हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्येही हवामान बदलणार आहे, तर डोंगराळ भागात हलका पाऊस पडू शकतो। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।